डॉक्टर, मी आयुष्यात कधीच गोड खाल्लेलं नाही आहे, तरी मला डायबिटीज कसा झाला? खरं सांगू का, हा प्रश्न मला आठवड्यातून अनेकदा ऐकायला मिळतो आणि याचं उत्तर ऐकल्यानंतर कित्येकांना आश्चर्य वाटतं. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की डायबिटीज गोड न खाल्ल्यानंतर देखील कसं काय होऊ शकतो. याचं उत्तर असं आहे की डायबिटीज होण्यामागचं खरं कारण फक्त गोड खाणं नसतं. टाईप 2 डायबिटीज होण्यामागे अनेक कारणे असतात, जसे की घरात आईवडिलांना डायबिटीज असणं, पोटाची चरबी वाढणं, कमी शारीरिक हालचाल असेल, चुकीचा आहार, पुरेशी झोप न घेणं आणि वाढतं वय, या सगळ्या गोष्टी एकत्रित मिळून डायबिटीजचा धोका वाढवत असतात. म्हणून मी गोड खात नाही तर मला डायबिटीज होणारच नाही असा संभ्रम पाळून घेऊ नका. म्हणून डायबिटीज झाल्यानंतर फक्त गोड खाणं बंद करणं हा उपचार नाही, त्यासोबत तुमची जीवनशैली, तुमचा आहार, तुमची योग्य हालचाल, व्यायाम या सर्व गोष्टींकडे एकत्रितपणे लक्ष द्यावं लागतो. म्हणून माझ्याकडे डायबिटीजचा रुग्ण आला की मी फक्त त्यांची ब्लड शुगरची रिपोर्ट पाहत नाही, मी त्यांचा HbA1c, त्यांचा आहार, त्यांची जीवनशैली, त्यांच्या रोजच्या सवयी या सर्व समजून घेऊन मग वैयक्तिक उपचार प्लॅन तयार करत असतो. जर तुम्हालाही डायबिटीज असेल आणि योग्य मार्गदर्शन हवं असेल तर मी आता ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन सेवा सुरू केलेली आहे. ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशनसाठी तुम्हाला एक नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, त्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता किंवा त्या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही शुगर असा मेसेज टाकू शकता. आणि ज्यांना प्रत्यक्षात माझ्या क्लिनिकला भेट द्यायला जमत असेल त्यांच्यासाठी मी माझ्या क्लिनिकचा पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो पाहून तुम्ही येऊ शकता. धन्यवाद.